का ज्या टायमाला तो हिरण्यकश्यप असणार वनमध्ये गेला होता, भगवंताचं असणार भजन करण्याकरता, ब्रह्मदेवाच्या नावानं तपश्चर्या करण्याकरता वनात गेला. पण ज्या वेळेला तपाला बसला, एकाच्या अंगठ्यावरती उभा टाकलेला आहे, दोन्ही हात वरून जोडलेले आहेत आणि भगवान ब्रह्मदेवाचं असणार त्यानं अनुष्ठान सुरू केलं. मध्ये समोरून एक आंब्याच्या झाडावरती एक पोपट आला होता, पोपट, आणि तो पोपट त्या ठिकाणी असणार त्याच्या तपश्चर्येमध्ये भंग करू लागला. याने इकडे हात जोडून ब्रह्मदेवाचा धावा सुरू केला. ओम ब्राह्मणे नमः, ओम ब्राह्मणे नमः. याने ऐकून ब्राह्मणे नमः म्हणलं की त्या रागून तिकून म्हणायचं नारायण नारायण. हे म्हणला मी ब्रह्मदेवाच्या नावानं जप करायलो आणि हे ऐकून नारायण म्हणायला. नेमकं मजा असणार त्या ठिकाणी तपश्चर्येमध्ये भंग का करतोय ते म्हणलं आजचा दिवसच चांगला नाही तपाला बसण्याकरता. दिलं सोडून ते तपन वापस आलो. बायकोनं घरी बघितलं, मालक तपाला गेल्याच्या नंतर आजपर्यंत कधीच घरी आले नाही. मग आज नेमके असे तपश्चर्या अर्धवट सोडून घरी कस बघितलं. पण बाई हुशार होती, तिने नाही विचारलं. घरी आल्याच्या नंतर बराचसा कोण गेला, रात्रीचा प्रसंग, दोघं एकांतात असताना विचारलं, मालक तुम्ही बऱ्याच वेळेला तपश्चर्याला गेले. म्हणले हो, पण तपाला गेल्याच्या नंतर परत कधीच आले नाही. ते म्हणला हो. मग आज नेमकं काऊन परत आले सांगा ना, काय कारण आहे? याला हुशार स्त्रीचं लक्षण म्हणतात. बाई हुशार होती, तिचं नाव आहे कयाधू. कयाधून असणार एकांतात असताना मालक काय नेमकं काय घडलं असं की जेणेकरून तुम्ही तपश्चर्या सोडून परत आले? सांगितलं. काय सांगू तुला? मी ज्या वेळेला तपाला उभा टाकलो ना, त्यावेळेला मी ब्रह्मदेवाच्या नावानं तप करू लागलो. मग कुणीतरी तिथं माझा शत्रू आला होता, माझ्या शत्रूचं नाव तिथं घेऊ लागला. काय म्हणू लागला ते ऐका बर का. आता आपल्या मालकाकडून परमार्थ कसा करून घेता येतो. त्यावेळेला माता माऊल्या सांगतात, महाराज काय आमचे मालक आणि परमार्थ शक्यच नाही. किती शक्य नसू द्या, तुमच्या जर मनात आलं तुमच्या मालकाला तुम्ही परमार्थाला लावू शकता. एक काम फक्त एक स्त्री करू शकते, एक पत्नी करू शकते. तुमच्या मनात पाहिजे फक्त. हे बघा, मी त्या दिवशी बी बोलून गेलो तुम्हाला, पत्नी आपल्या पतीला पत्नी पावन सुद्धा करू शकते आणि पत्नी आपल्या पतनाला सुद्धा, तिचं नाव पत्नी आहे. असे किती करता येतील की निश्चित पत्नीनं त्याला उपदेश केला आणि स्वतःचा उद्धार जीवनामध्ये करून टाकला. महाराज आज असणार तुलसी रामायण ज्यांनी लिहिलेलं आहे, तुलसीदासांची कथा बघा डोळ्यासमोर आणा. त्यांना बाकीचं काही दिसत नव्हतं जगतामध्ये, फक्त एक काय लग्न झाल्याच्या नंतर एवढं प्रेम त्यांचं पत्नीवरती होतं. ज्या वेळेला पत्नी न सांगता माहेराला गेली होती, घरी आल्याच्या नंतर विचारलं, आई ती दिसना झाली. ती म्हणली तुझ्या सासर वडील तिची आई असणार बिमारी, त्याच्यामुळे ती तुला न सांगता निघून गेली. कस कायच गेली म्हणला, मला न सांगता. रात्रीची वेळ होती, पाऊस धो धो पडू लागला. यांनी काही विचार करावा ना, ऐका नाही, काहीच विचार केला नाही महाराज. आणि निघालं. गेल्याच्या नंतर जाता जाता नदी आडवी होती, दोईथळ्या नदी भरून चालली. नदीमधून एका प्रेतावरती बसून पलीकडे गेलो. मोठा वाडा होता, वाड्याचे सगळे दरवाजे बंद आहेत, कोणी दरवाजा उघडायला तयार नाही. शेवटी एक साप लोंबत होता. साप, त्या सापाला पकडून घरात गेला आणि घरात गेल्याच्या नंतर पत्नीने कंदील लावून बघितलं. मालक काय एवढ्या वेळेला एवढ्या उशिरान तुम्ही इथं, पण वरी आलात कसे? सांगितलं तू आता दोरी सोडली ना. म्हणला कोणी कोण? कंदील लावून बघितली, दोरी नव्हती, साप होता. नदी दोईथळ्या भरून चालली कशी? तर नदीत त्याला वाटलं लाकूड आहे, काही की लाकूड नव्हतं, ते प्रेत वाहत जात होतं. त्या प्रेतावर बसून आली कड्याकडीला आलता. पत्नीनं सांगितलं, मालक एवढा जीव लावतात मला? म्हणले आण मग. अरे म्हणले ऐका, या नासक्या सडक्या कुजक्या देहाला एवढं जर तुम्ही जीव लावून एवढं प्रेम करता, मजावरलं संपूर्ण प्रेम काढून तुम्ही जर देवाकडे लावलं ना, तर तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. पत्नीनं उपदेश केला. पत्नी
आणि त्या दिवशी खाडकन डोळे उघडले. अरे म्हणला मी काय करायलोय काय काय. त्या दिवशी डोक्यात आलं पत्नीवरचं संपूर्ण प्रेम काढून देवावर लावलं. ऐका, भगवंताची भेट झाली आणि त्याच्या हातानं रामायणासारखा महान ग्रंथ देवानं लिहून घेतला. पत्नीने लावलं का नाही परमार्थाला, म्हणून पत्नी पतनाला सुद्धा नेऊ शकते आणि पत्नी पावन सुद्धा करू शकते. सांगितलं ऐका दादा. काय काय म्हणत होता ते पोपट? म्हणले काय नाही, ते नारायण म्हणत होता, नारायण. असं मग तुम्ही काय म्हणत होते? सांगितलं मी ओम ब्राह्मणे नमा म्हणायचं. बघा थोडा विसर पडू द्याचा आणि पुन्हा विचारायचं काय म्हणत होता ते पोपट. म्हणजे ना कातावून सांगा, तुला सांगितलं ना म्हणला एकदा नारायण म्हणत होता म्हणून. पण ऐका ना, असं ज्या वेळेला 108 वेळेला घडलं, 108 किती वेळेला? 108 वेळेला तोंडातून नारायण नावाचा उच्चार करून घेतला. आणि त्याच दिवशी असणार भक्त प्रल्हाद आईच्या उदरात स्थापित झाला. याला गर्भसंस्कारापैकी पहिला संस्कार म्हणलेला आहे. माणसावरती एकूण 16 संस्कार होत असते, ते आता संस्कार बिंस्कार काही राहिलेत नाही महाराज. आणि त्याच्यातले 2 संस्कार हे गर्भावस्थित होते. ते एक पहिला संस्कार आणि दुसरा नंतर असणारा गर्भावस्थित होणारा संस्कार. आणि त्या संस्कारावरती आधारित त्या लेकराचं संपूर्ण पुढचं जीवन असते. मग काही वेळेला आम्ही म्हणतो महाराज का कवा शिकला असन हो म्हणले ते लेकरू, शिकला असन कवा. ऐका ना, हे संस्कार आईच्या उदरात असताना दिले जातात. खरं जर पाहिलं तर इथं आल्याच्या नंतर असणारा अभ्यास तुम्ही न केला काय नाही केले हे नंतर. आजही काही घटना अशा आहेत. आज आळंदीमध्ये एक पोरगा आहे नारायण दादा, त्या पोराचं वय 9 वर्ष आहे. किती? 9 वर्षांमध्ये त्याला आखी ज्ञानेश्वरी मुखोगत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण ओव्या आहेत 9092. त्याला कोणत्याही क्रमांकाची ओवी विचारायची, सांग एवढ्या अध्यायामधली ही ह्या क्रमांकाची ओवी, ते खडकन म्हणून दाखवते. कधी अभ्यास केला असेल ते ना रे बाबा, कधी केला असेल? इथं जन्माला आल्यावर केला. आम्हाला 10 ओव्या पाठ करायच्या म्हणलं तरी आणखीन जमत नाही, होईल का? त्याच्या आईला आणि वडिलाला त्याच्या आई वडिलाची मुलाखत घेतली आणि त्याला विचारलं, ते लेकरू एवढं असणार त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी कधी पाठ केली त्यानं, कसं जन्माला आलाय असं. त्यावेळेला त्याच्या आईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्याची आई असणार माळी तयार करते, माळी तुळशीच्या. ऐका, त्याच्या आईची ज्या वेळेला मुलाखत घेतली ना त्यावेळेस विचारलं, आई हे लेकराने एवढ्या ओव्या पाठ कधी केल्या? त्यावेळेला तिनं उत्तर दिलेले. ती म्हणली ज्या वेळेला हे गर्भात स्थापित झालं ना तेव्हापासून मौलिक ज्ञानोबरामध्ये अंजान वृक्षाच्या झाडाखाली ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचे एकूण 108 पारायण मी तिथं केलेले येतं. आणि म्हणून ज्या वेळेला हे जन्माला आले लेकरू हे असं आले, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. तुम्हाला जर वाटत असेल ना आमच्याही घरी असणार त्या ठिकाणी लेकरू गुणवान जन्माला यावं, त्याच्याकरता इतिहास वाचा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. गुणवान लेकर, शूरवीर लेकर जन्माला येण्याकरता संस्कार खूप महत्वाचे. आज असणार आम्ही पाहतो छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असणार, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांचा इतिहास बघा, काय केलं आईसाहेबांनी, कोणतं पुण्य केलं होतं असं की जेणेकरून छत्रपती असणार जन्माला आलेले त्यांच्या पोटी. ज्या वेळेला इतिहास वाचला ना त्यावेळेला आमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला महाराज असणार आईच्या उदरात होते त्या टाइमाला त्यांनी असणार टीव्ही बघितली नाही, अँड्रॉइडचा मोबाईल त्याच्या हातामध्ये नव्हता. काय होतं त्यांच्या हातामध्ये? ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी, गाथा, कर्णाच्या कथा, श्रीकृष्णाच्या कथा, रामाच्या कथा, ह्या कथा त्यानं वाचल्या. आहे का? मग आपल्याही पोटी तसा शूरवीर जर पुत्र जन्माला यावा असं वाटत असेल नाही तर लेकरू उदरात असताना त्याच्यावरती संस्कार होत असतात. आहे का नाही? मग ते कार्य करीत जा. पहिला संस्कार ते झाला. आणि ज्या टायमाला इंद्र आला होता आणि इंद्रानं असणार त्या हिरण्यकशिपूच्या नगरावरती स्वारी केली, कयादूला घेऊन जाऊ लागला. नारदानं सांगितलं, इंद्रा आर्यडा आहे काय तू, 2 जीवाची बाई आहे तिला सोडून दे. आणि त्या टायमाला महाराज त्यांना असणार त्या ठिकाणी सोडून दिलं. आणि ती कयादू माता नारदाच्या आश्रमात राहिल्या. आता नारदाच्या आश्रमात राहिल्यामुळं तिथं रामनामाची संगती झाली महाराज. कारण तिथं दुसरं काहीच ऐकायला भेटत नव्हतं. नारदाच्या आश्रमात काय होतं? भजन असायचं. कोणाचं?
नारदा तुम्ही आजही नारद जे आहेत सारखं असणार त्यांच्या तोंडामध्ये एकच नाव असते, नारायण नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. त्या भक्त प्रल्हादावरती संस्कार झाले आणि म्हणून ते लेकरू तसं जन्माला आलं. तर प्रश्न विचारला होता, हे लेकरू दैत्य कुळामध्ये का जन्माला भक्त आला? त्याचं उत्तर सांगितलं महाराज. बघा, 3 मुलीचं पण असणार वंश बघितला, कोणता कोणता असणार त्या ठिकाणी. देवहूतीचा बघितला, आकृतीचा बघितला आणि प्रसूतीचा. आकृतीच्या पोटी असणार 2 जन्माला आले लेकर. एक यज्ञ नारायण जन्माला आले आणि दुसरी दक्षिणा जन्माला आली. कारण यज्ञ करायचा असं त्याच्याकरता 2-4 गोष्टी लागतात. जे करायचं आहे ते यज्ञ, त्याच्याकरता पुरोहित लागत असतो, यजमान लागत असतो आणि 4थी गोष्ट सांगितली त्याच्याकरता दक्षिणा लागत असते. या 4 गोष्टीशिवाय यज्ञ पूर्णत्वाला जात नाही. 2 मुलांचं असणार त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेले, 2 मुलांच्या वंशाचं. एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. प्रियव्रताला असणारे एकूण 10 मुलं होते. 10 मुलांपैकी 7 मुलांनी असणार त्या ठिकाणी ग्रस्ताश्रम स्वीकारला आणि 3 मुलं होती, 3 मुलांना संन्यास स्वीकारला. 3 मुलं संन्यास झाली. 7 वेळेला असणार त्या प्रियव्रतानं पृथ्वीला प्रदक्षिणा केलेली. ऐका बरं का, पृथ्वीला प्रदक्षिणा करणं एवढं सोपं नाही. आलं लक्षात? अक्कलपासून फिरायलो होतो आम्ही, तरी आणखीन महाराष्ट्र झाला नाही. पृथ्वीला असणारं प्रदक्षिणा करणं एवढं सोपं नाही. आणि त्यानं आपल्या जीवनामध्ये येऊन 7 प्रदक्षिणा केल्या. त्या मग ज्या ज्या ठिकाणाहून त्याचा रथ असणार गेला त्या त्या रथाच्या चकाऱ्या पडल्या आणि तिथून वेगवेगळे द्वीप निर्माण झालेले आहेत. ते द्वीप सांगितलेले 7 प्रकारचे द्वीप आहेत. त्या द्वीपापैकी तुम्ही आम्ही ज्या द्वीपामध्ये राहतो त्या द्वीपाचं काय नाव आहे? मी गेल्या वर्षी सांगितलं होतं का नाही कोणाला? आपण कोणत्या देशात राहतो, आपण कोणत्या खंडात राहतो, आपण कोण्या राष्ट्रात राहतो, आपण कोण्या द्वीपात राहतो हे आपल्याला माहित पाहिजे. आपण कोणत्या देशात राहतो? पाकिस्तान आहे का नाही? खरंय, हे म्हणजे देश माहित आहे आपल्याला सगळा. आपला देश कोणता आहे? भारत देश आहे का नाही? खंड कोणता आहे माहित आहे? आशिया खंड आहे का नाही? आमचं द्वीप कोणतं आहे? याच्याकरता काकड्यामध्ये जावं लागते. काकड्यात वर्णन केलेलं आपलं द्वीप कोणते? जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गावंगा, धर्माचे नगर देखा. विठू पाटील. जम्बो नावाचं द्वीप, वेगवेगळे द्वीप आहे. जम्बो, प्लक्ष, शाल्मली असे वेगळे. सिंहल नावाचं द्वीप आहे, मनी नावाचं द्वीप आहे. मनी द्वीपामध्येच वास्तव्य आहे. असे वेगवेगळे 7 प्रकारचे द्वीप आहेत. मग यानं 7 प्रदक्षिणा पृथ्वीला केल्या. बघा, पृथ्वीला प्रदक्षिणा करणं एवढं सोपं नाही. पण आज जर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य कोणाला पाहिजे असं तर आपल्याला घेता येते. ज्यांच्या घरी गावरान गाय असं, ऐका, जरशी जमत नाही बरं का. गावरान गाय जर एखाद्याच्या घरी असेल आणि ती गाय समजा प्रसूत होती, प्रसूत, वासराचं नुसतं तोंड तेवढं बाहेर आहे, अशा द्विमुखी गायीला अंगावर पाणी घ्यायचं, वल्ल्या कपड्यानं असणार प्रदक्षिणा करायच्या. उजव्या प्रदक्षिणा करीत असताना तुम्ही जर त्या द्विमुखी गायीला 1 प्रदक्षिणा केली तर 1 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होते. तुम्ही जर 2 प्रदक्षिणा केल्या तर 2 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होते. जेवढ्या तुम्ही म्हणता हे पदरचं अजिबात नाही. याला आधार आहे, याला आधार आहे. ज्या आपल्या मुलीचं स्वयंवर ठेवलं होतं आणि मुलीचं स्वयंवराचा पण होता, जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिला येईल त्याला माझी मुलगी देण्यात येईल. सगळेजण गेले होते पृथ्वी प्रदक्षिणेला. एका म्हाताऱ्यानं गंगेचं स्नान केलं, वर येऊ लागलं. येता येता गाय येऊ लागली, प्रसूत होऊ लागली. त्या द्विमुखी गायीला गर 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 5 येडे मारले ना आलं कैलास सत्य लोकांमध्ये. अ ब्रह्मदेवा म्हणले नारायण, म्हणले नमो नारायण. कस काय येणं केलं? म्हणले काय नाही, तुमचा पण आहे ना तुमच्या पोरीचा. म्हणले हो. काय पण आहे?
म्हणले जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला माझी मुलगी देण्यात येईल. म्हणले किती प्रदक्षिणा? म्हणले 1 प्रदक्षिणा. म्हणले 1 नाही 5 केल्या तर शास्त्र मान्य आहे का? ते म्हणले शास्त्र आमच्या घरचंच आहे. शास्त्र कोणाचं आहे? ब्रह्मदेवाच्या घरचंच आहे ना. म्हणले सांगा काय? म्हणले गाय प्रसूत होत असताना गायीला, द्विमुखी गायीला 5 प्रदक्षिणा केलेल्या आहेत. ब्रह्मदेवानं गपचीप अहिल्याला आणलं आणि गौतम ऋषी बरोबर लग्न करून दिले. पृथ्वी ज्याच्या घरी गाय असन, आता बघा इथून पुढे जर आता ते मधुकर दादाला म्हणलं बघा योगायोग साधला तर, पण नाही जमलं महाराज. त्याला योगायोग लागत. याच्याही पेक्षा असणार सोपी पृथ्वी सांगितलेली आहे, पण ती सगळ्याला नाही घडणार. ज्याचे आई वडील जिवंत घडण, काहीच करायचं नाही. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. तुम्हाला थाल जायची गरज नाही, काय नाही. एकीकडून आईला उभं करायचं, एकीकडून वडिलांना उभं, आणि त्या दोघांची पाद्यपूजा करायची. त्याला उजवी प्रदक्षिणा, 1 प्रदक्षिणा. ऐका ना, एवढंच नाही, नुसतं पण त्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्याला नमस्कार जरी केला नाही, माय बाप के न जावे ते कोण्या तीर्थाला जायची गरज नाही. सगळे तीर्थ तुम्हाला तिथं घडतील, पण ती करावं लागेल. कारण भागवतामध्ये नाथ महाराजांना ओवी टाकलेली आहे. निष्ठ्या नमस्कारामध्ये एवढी ताकद आहे. काही जण म्हणले आम्ही काशीला चाललो. जा, आवर्जून जा, पण काशीला तुमच्या 2 लाख प्रदक्षिणा केलेले पुण्य ऐका, केलेलं पुण्य एवढं जर पाहिजे असेल तर फक्त आपल्या आईला आणि वडिलाला एकदाच नमस्कार करायचा. 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 2 प्रदक्षिणा पृथ्वी पर्यसी, 1 नमस्कार करिता माता पित्यासी, ती तुके पुण्य होय किती. तेवढं पुण्य होते निश्चित एकदा, पण दोघायला बरं का. आता ज्यांची जिवंत नाही त्यांची वेळ निघून गेली, आता उपयोग नाही. गोपाल कृष्ण भगवान, कारण आई वडिलांना असणार प्रदक्षिणा गणपती बाप्पा होऊन गेले आहेत. गणपती बाप्पानं त्यांची प्रदक्षिणा केली, म्हणून विनंती असा प्रियव्रत, त्या प्रियव्रतानं असणार अति मुलांना सप्तद्वीपाचं राज्य देऊन टाकलं. आणि इकडे त्यांचा भाऊ होता दुसरा एक, त्याच्या भावाचं नाव उत्तानपाद. ऐका, उत्तानपाद अर्थ होते उलटा. उलटा म्हणजे वरी पाय आणि खाली तोंड. आईच्या उदरात असताना आम्ही कसे होतो का? असे नाही. जन्माला येताना कसे आलेले बोला बोला, कसे होतो? गर्भी असता दिला दंड, हे का नाही, खाली पाय वरती तोंड, असं होतं का? नाही, वरी पाय खाली तोंड. आमची असणार गती होती आणि आज असणार ती परिस्थिती आहे. उत्तानपाद म्हणजे उलटा. त्या उत्तानपाद म्हणजे तुमच्या आमच्या मनाला उपमा दिली उत्तानपादाची. खरं सांगा, माणसाला मन किती येतं? बाबा बोला, मन किती येत? मन माणसाला किती येतं? 2 आहे का नाही? मन 2 आहे. मन 2 नाही तर मन एकच आहे, पण त्या मनाच्या आवृत्ती 2 आहेत महाराज. बघा ना तुम्ही आता पण एकच आवृत्ती 2दा विचार करतात ते मन. एक मन म्हणतंय चला भागवताला, दुसरं म्हणतंय आताच न ग जाऊ आरतीच्या टायमाला. कवा आहे का नाही? आतापासून कशाला म्हणले तिथं बसायचं सोबत. 2 मन आहे, 2 मन 2 नाही. त्या मनाच्या आवृत्ती 2 आहेत. एक प्रवृत्ती नावाची आवृत्ती आहे आणि दुसरं एक निवृत्ती नावाची. त्यांनी त्या असणार त्या प्रवृत्तीला निवृत्तीला मनाच्या 2 पत्न्या सांगितलेल्या आहेत. किती? 2 पत्न्या आहेत त्या मनाच्या. मनोराजा एक देहपुरी, असे नांदतो त्याशी दोघी नारी. आहे का नाही? पुत्र पौत्र मग भरपूर आहेत महाराज, त्याला लेकरं भरपूर आहेत. तसा तो उत्तानपाद म्हणजे तुमचं आमचं मन आहे. ऐका, त्या मनाला 2 पत्न्या, एक तिची आवडती आहे,
नीती त्याला आवडत नाही, त्याला रुची आवडते, म्हणून सुरुची तिची आवडची होती आणि सुनीती तिची नावडती असल्या कारणानं राज्याच्या बाहेर तिला पर्णकुटी बांधून दिली, तिथं राहत होती. ज्या वेळेला तिथं राहू लागली ना, तिला मुलगा होता आणि सुरुचीला बी मुलगा होता. एके दिवशीचा प्रसंग, सुरुचीचा मुलगा उत्तम नावाचा असणारा वडिलाच्या मांडीवरती बसला होता. तेवढ्या वेळामध्ये असणारा तो ध्रुव आला, सुनीतीचा मुलगा, आणि त्यानं बघितलं आपल्या पप्पाच्या मांडीवरती आपला दादा बसलेला आहे, आपणही जावं आणि वडिलाच्या मांडीवरती बसावं म्हणून गेलं. महाराज जवळ जवळ गेलं, पण त्या सुरुचीनं हाताला पकडलं आणि फरफटत खाली ओढलं. सांगितलंय ध्रुवा, काय इथं बसण्याचा अधिकार तुला नाही, असं तुला जर इथं बसायचं असेल तर वनामध्ये जाय आणि मग भगवंताचं भजन कर, देवाला प्रसन्न कर, आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाला म्हणावं मला सुरुची आईच्या पोटी जन्माला घाल. ऐका, आता ते कवळ 5 वर्षाचं लेकरू आहे, त्या लेकराच्या मनावरती आघात झाला. ते लेकरू रडायला, पण तिथं घडलेला सगळा प्रसंग जे होता ना, एक दासी पुळपुळ आली आणि त्या दासीनं सुनीतीला सगळं सांगितलं. लेकरू रडत रडत दारामध्ये आलेले, आई काय बाहेर ये. सुनीतीला सगळं कळालं होतं काय घडलेलं इथं. बाळा काय झालं रे रडायला, का रडतोय? सांगितलं आई सांग ना, मला वडिलाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार नाही का? तिने सांगितलं का नाही, आहे ना वागा, काय झालं काय नेमकं सांग. काही नाही ग, मी आज राजवाड्यात गेलो होतो, मग उत्तम दादा वडिलाच्या मांडीवरती बसलेला होता, मग मलाही वाटलं दादाच्या असताना जवळ जाऊन बसावं वडिलाच्या मांडीवरती, म्हणून मी जवळ गेलो. मग त्या ठिकाणी आई आली होती, मग तिनं मला फरफटत ओढलं, सांगितलं ध्रुवा काय तुला जर इथं बसायचं असेल तर वनामध्ये जाय आणि वनामध्ये जाऊन भगवंताचं भजन कर, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न कर, आणि त्याला म्हणावं की मला सुरुची आईची पोटी घाल, जन्माला घाल, त्यावेळेस तुला इथं बसण्याचा अधिकार आहे. आई खरं सांग, वनात गेल्याच्या नंतर देव मिळतो का ग? बर का, 5 वर्षाच्या लेकरानं आपल्या आईला विचारलेला प्रश्न आहे, आई सांग ना कसं करू, मिळतंय का देव? ऐका, जिच्या डोक्यामध्ये विचार चांगले असतात ना, ती कधी वाईट विचार करीत नाही. तिने सांगितलं बाळा, तुझ्या आईनं जे सांगितलं ना, सावत्र आईनं, ते आहे. तुला जर त्या ठिकाणी बसायचं असेल ना तर वनात जावं लागेल, लागेल, तिथं गेल्याच्या नंतर देव तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याला सत्ययुग म्हणते. ही जर घटना कलियुगातली असली असती ना, तर त्या आईनं पदर कमरेला असणार खोसला असताना ती भांडण्याकरता तिथं गेली असती, सौतीला गेली असती का नाही? पण जिचे विचार चांगले, तिनं सांगितलं बाळा खरंय तुझं, तिनं जे सांगितलंय ना ते अगदी योग्य आहे. तुला ज्या वेळेला असणार देव प्रसन्न होईल ना, तर मग देव तुला असणार वडिलाच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार देईल. ज्याचे विचार चांगले असतात ना, ते कधी वाईट विचार करीत नसतात. चांगले विचार करणं, हे बघा, नेहमी माणसाने सकारात्मक विचार केले पाहिजे, निगेटिव्ह विचार कधीच करायचे नाही. पण आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार येतच नाहीत महाराज. ती सुनीती होती, सु म्हणजे चांगली, जिच्या डोक्यामध्ये चांगले विचार आहेत तिचं नाव सुनीती आहे. आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार येणारच नाही, आता होईन तिथं वाईट विचार येणार. कधीच आम्ही चांगले विचार करणार नाही. एका पोरानं सांगितलं पप्पाला, पप्पा मला मोटरसायकल घेऊन द्या. आपणला कशाची मोटरसायकल लावली रे, हा चल पळ घरी गपची. पोरगा आईकडे गेलं, आई काय म्हण ना का तू पप्पाला द्या ना म्हणा मला एक फटफटी घेऊन. पण आई हुशार होती, आईनं सांगितलं ह्या पाय बाळ्या काय ह्या वर्षी तू 10वीला आहेस म्हणे. हो 10वीला जर तू 92% मार्क घेतले तर त्या बापाला फटफटी मी घेऊन द्यायला लावते. पोराने एवढा कसून अभ्यास केला आणि 10वीला 92च्या ऐवजी 93% मार्क मिळाले त्याला. मार्क मॅम घेतला नाही कळला. आई काय तू म्हणली होती ना किती 92, या पाय 93%. सांग पप्पाला द्या म्हणा मोटरसायकल घेऊन. आता हिनं सांगितलं ऐका ना काय 92% म्हणलं होतं, म्हणलं त्याने घेतले 93%, द्या मोटरसायकल घेऊन. लगेच गेले महाराज हातगावला, आणली बापानं मोटरसायकल, पूजा गिजा केली ना. आईला म्हणलं आई काय चल बस गाडीवरची. आई आणि निघाल, चल मला आदूर आज पहिल्यांदा तुला फिरून आणायचं गाडीवर. जर गाडी लागली म्हणताना हवे रोडला भरधाव वेगामध्ये गाडी चालली. आई म्हणते बाळ्या नवी गाडी जर दमन. आई म्हणला गपची बसतो, आहे का नाही. भरधाव वाऱ्याच्या वेगामध्ये गाडी चाललेली आहे. आई म्हणाली बाळ्या दमाना ऐकच ना बाळ्या, आहे का नाही, जे असणार गाडी पळवायला वाऱ्याच्या वेगा
बऱ्याच वेगामध्ये ट्रक आलेला आहे. जोर ट्रक समोर आहे, इकडून मोटरसायकल समोर आहे, एकदम असणार दोन्ही समोर आलेले. तुम्ही समजायला तसं काहीच झालं नाही. मोटरसायकल एका बाजून निघून गेली, ट्रक एका बाजून निघून गेला. खरं सांगा तुमच्या मनात काय आलतं आता? काय खरं सांगा, खोटं बोलायचं काय आलतं? म्हणजे आमचे विचार कसे आहेत बघा. पण ती सुनीती होती, तिच्या डोक्यात वाईट विचार कधीच आले. तिने सांगितलं, बाळा तुझ्या आईनं सांगितलेलं खरं आहे, तुला जर असणार देवाची प्राप्ती करायची असेल वनामध्ये जाय, निश्चित देव मिळाल्याशिवाय राहणार जाय. पण महाराज पण तिला माहित नव्हतं हे लेकरू एवढं निश्चित मध्ये काही प्राप्त करायचं असेल ना तर निश्चय पक्का करा. एकदा पक्का केला की त्याचं फळ भगवंत देतच असते महाराज. कारण निश्चयामध्ये बळ तसं आहे का नाही बाबा? निश्चयाचे बळ तो का म्हणे त्याचे फळ. निश्चय जर जीवनामध्ये केला ना ती गोष्ट माणसाला प्राप्त होत असते. त्या लेकराने निश्चय पक्का केला, निघालो लेकरू बाहेरच्या बाहेर. आई काय मी चाललो ग. पण महाराज तिला वाटलं उग खेळण्याकरता जाईन आणि संध्याकाळी वापस येईन, पण लेकरू तसं नव्हतं. मग आईला लक्षात आलं की लेकरू जात आहे आता. आणि मग आई बोलायला लागली, बाळा काय अरे तिथं वनात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुला खाण्याकरता काही नसणार आहे, नसू दे म्हणला. अरे मायेचा पदर धरण्याकरता आई त्या ठिकाणी नसणार आहे, गोड घास करून देणारी आई त्या ठिकाणी नाही. आई काय, कारण काही गोष्टी प्राप्त करण्याकरता काय लागत असते ऐका. कुछ फाने के लिए कुछ खोना पड़ता. उगच असणार त्या ठिकाणी मिळत नसतंय. ऐका ना, तुम्हाला काही गोष्टी आज जरी दिसत असल्या तरी पण त्याच्या पाठीमागं फार समर्पण असते महाराज. तुम्हाला वाटतंय ऐका ना, यांना सहज हे बघा, देवळामध्ये जे देव दिसतंय ना तुम्हाला, ते देवाच्या पाठीमागं असणार त्याने टाकीचे घाव अगोदर सोसलेले, तेव्हा मूर्त तयार झालेली, उगच नसते. अलग लक्षात, मूर्ती उगच घडलेली नसते, त्याच्या पाठीमागं असणारं समर्पण असते, समर्पण. आणि ज्या वेळेला घाव सोसले नसतील ना तर मग असणार मूर्त तयार होत नाही. एक दगड ज्या वेळेला जवळ घेतला आणि त्याच्यावरती टाकीनं टाकीची हातोडा हातात होता, त्या दगडानं बोलायला सुरुवात केली, बाबा काय अरे मला एवढं लागायले का मारतोय. त्याने सांगितलं, अरे थोडासा मार सहन कर, लोक तुझी पूजा करते. अजिबात पाहिजे नाही म्हणला, मला ती पूजा बिजा लागायलेलं आहे, दे म्हणला मला सोडून. तू मूर्तिकार म्हणला काय हरकत नाही. त्यानं उचलला दगडन फेकून दिला बाजूला, दुसरा दगड घेतला. पण त्या दगडानं सहन केलं महाराज, सहन केलं, काय घाव सहन केले त्यानं. आणि ज्या वेळेला सुंदर त्याची मूर्ती तयार झाली ना, गावकरी आले, त्यांनी सांगितलं आम्हाला मूर्ती पाहिजे, म्हणले घेऊन जा. ती मूर्ती घेऊन गेले. पण जाता जाता ते सांगितलं, ओ कारागीर काय हे जे दगड दिसायला बाजूला पडलेला ते दगड घेऊन जावं का आम्ही? त्यांनी सांगितलं घेऊन जा, आमच्या काही कामाचं नाही. ते दोन्ही दगडच होते, पण एक दगड असणार मूर्ती म्हणून आतमध्ये ठेवलेला आहे गाभाऱ्यामध्ये. आणि जो ते बाहेर पडलेला दगड आणला होता का, ते बाहेर असणार नारळ फोडण्याकरता ठेवला होता. मग प्रत्येक जण याचा त्या मधल्या दगडाची असणार पूजा करायचा, दही दूध तूप अभिषेक व्हायचा त्याचा, लोक त्याच्यावरती फुलं टाकायचे, अत्तर लावायचे का नाही, सुगंध तिथं लावायचे. पण ज्या वेळेला बाहेरचा दगड होता ना, नारळ तिथं ववाळून आणायचे. त्यावेळेला तो दगड बाहेरचा बघू लागला, अरे काय त्या दिवशी जर मी असणार ते घाव सहन केले असते तर हे रोजचे नारळाचे घाव मला सहन करायचे काम पडलं. लोक पेढा आणतात आणि तिथं ठेवतात, आणि नारळ माझ्या डोक्यावर फोडतात आणि प्रसाद तिथं नेऊन ठेवतात. हे का घडतं माहितीये? आज प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं समर्पण कोणी बघायला तयार नाही. तुम्हाला वाटतंय महाराज हे कलाकार मंडळी येतं, आहे का नाही, महाराज मंडळी येतं, यांच्या पूर्व असणारं जीवन बघा, कष्ट केलेले येतं, हे शिकण्याकरता यांनी केवढं समर्पण केलेलं आहे. हे समर्पण आम्हाला दिसत नाही, आज दिसतंय. महाराज येत आहे का नाही? अरे नाही दादा, ऐका ना, पूर्वजीवन जर बघितलं ना, एक शिकण्याकरता काय येतं हे यांना माहिती. तुम्हाला वाटतंय महाराज लोकांचं मस्त मजा आहे? नाही, अवघड आहे फार. पूर्वजीवन बघा त्यांचं कशी कशी दिवस काढलेले आहेत, कसं कसं असणार. कारण खडे खाल्ल्याशिवाय पेढे खायला मिळत नसतात, अलग लक्षात.
याकरता असणार त्या ठिकाणी समर्पण करावं लागते. आई काय मी वनामध्ये जाईन, भगवंताचं भजन करीन आणि देवाला प्राप्त केल्याशिवाय परत येणार नाही महाराज. निश्चय करून ज्या वेळेला ध्रुव निघाल्याच्या नंतर आईला असणार त्या ठिकाणी प्रेम पाहणा आला महाराज. कारण आईचं जेवढं लेकरावरती असणार प्रेम असतं तेवढं जगात कोणावर नसतं. लेकुराचे ती सुद्धा त्याग करायला तयार आहे का ना. ज्या वेळेला लेकरू तिच्या जवळ असतं तोपर्यंत तिला काही वाटत नाही, पण जवळचं लेकरू जर लांब जात असेल ना त्या आईला विचारा. ज्या आईचे लेकर लांब शिकण्या करता येत नाही, ज्या वेळेला ते लेकरू घरी येते त्यावेळेला तिला एवढा आनंद होतोय महाराज, ती काय काय करीन खायला आहे का नाही. पण ज्या वेळेला ते लेकरू पुन्हा दूर जाण्याकरता निघत ना त्यावेळेला तिच्या डोळ्यात पाणी येतं. पाणी का हे आईचं प्रेम आहे महाराज. बघा जगतामध्ये जेवढं आई जीव लावते ना तेवढं दुसरं कोणी लावू शकत नाही. आई माझी माईचा सागर हिला जीवनाधार. आई माझी माईचा सागर असते तिचे जिवंत तिला नाही कळत महाराज. आई कधी कळते माहितीये का, ज्या वेळेला आपल्या जीवनातली आई निघून जावा, आणि तेही आता नाही कधी. ज्या व्यक्तीची बालपणी आई गेली ना त्याला विचारा आईच्या पाठीमागं जीवन कसं जगलेलं असते. असं नाही कळणार तुम्हाला. खरं सांगा तुम्हाला माहेरात आई असणार माहेरात आहे ना, हो तुम्हाला लुगडं नाही घेऊ द्या, हो गाडी नाही घेऊ द्यायला, काही काही वाटणार. दिवाळीला फक्त गेल्याच्या नंतर घरी पाठीवरून मायेची हात असणार आईचा फिरला रे फिरला, ते सगळा आनंद प्राप्त होते. पण ज्या माहेरातली आई गेली हवाना तुम्हाला 5,000ची पैठणी घेऊ द्या दादा, ती आनंद नाही. अत्यंत सगळा प्रेमाचा समुद्र आहे, आणि एकदा आई गेली की प्रेमाचा सागर आटला म्हणून समजायचं. मग जीव तितका जीव लावणार, तुम्हाला जीव लावणारे भरपूर असतील, पण आई सारखा जीव लावणारा जगात दुसरं कोणी. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार ना. आई सारखं प्रेम कोणी करणार. पण हे कधी कळतं माहितीये का महाराज, ज्या वेळेला नसते त्यावेळेला. असल्याच्या नंतर त्याची किंमत कळत नाही माणसाला. हाताची किंमत कधी कळते, कधी हात नसल्याच्या नंतर. पायाची किंमत, डोळ्याची किंमत, ज्याला डोळा नाही ना त्याला कळतंय की अरे मला जर डोळा. तसं आई कधी कळते माहितीये का, जीवनातून गेल्याच्या नंतर कळते. एका कवीची आई बालपणी गेली होती, आणि त्या कवीनं मित्राच्या सोबत असणार रोज शाळेत जाई. आणि ज्या वेळेला शाळा सुटायची, शाळा सुटल्याच्या नंतर मित्र होते, घराकडे आल्याच्या नंतर त्या मित्राचं घर थोडं आली, त्याच्या मित्रांनी काय करायचं, दारात आलं की हाक मारायची, आई काय मी आलो ग. आईला एवढा आनंद व्हायचा लेकरू शाळेतून आलंय म्हणून पुळपुळ घरातून बाहेर यायची, त्याच्या पाठीवरलं दप्तर काढून घ्यायची, त्याला लुटकून उचलून घ्यायची, त्याचे मोठे मोठे मुके घ्यायची महाराज आई. आणि हे दृश्य त्या कवीनं बघायचं महाराज. आणि ज्या टायमाला ते दृश्य बघून कवी आपल्या स्वतःच्या घराकडे यायचा आणि सारखं त्या चौकटीकडे बघत होता रे, सारखं त्या चौकटीकडे बघायचा. तो कवी म्हणतो मलाही असं वाटायचं जसं माझ्या मित्राची आई घरातून पळपळ आली ना, घरामधून असणार माझ्या आईनं पळपळ बाहेर यावं, माझ्या आई पाठीवरलं दप्तर काढून घ्यावं, मलाही असणार कडेवरती उचलून मोठं मोठं मुके घ्यावे, मलाही असं वाटतं. पण ऐका ना, तो कवी म्हणतो ज्या वेळेला चौकटीकडे पाहत होतो ना, मला असं वाटत होतं जोरात मी आईला हाक मारी, पण कोणाला म्हणून हाक मारू सांगा. तो कवी जीवनातला प्रसंग सांगतोय.
आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येता कानी मज हो यशोक भारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना कारण आईसारखं दैवत नाही मार सब बडी है माँ सबसे बड़ी है माँ माँ सबसे बड़ी है माँ माँ सबसे बड़ी माँ कोई नहीं माँ देती है दुआ सबसे